मित्रांनो, जर तुम्ही 2027 साठी बी.एड सी.ई.टी किंवा ई.एल.सी.टीची तयारी सुरू करत आहात, पण सुरुवात कुठून करावी हेच तुम्हाला समजत नाहीये, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026 ते मार्च 2027 पर्यंतचा संपूर्ण 9 महिन्यांचा अभ्यासाचा रोड मॅप समजावून घेणार आहोत. आणि प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करायचा आहे, सिलेबस कधी पूर्ण करायचा आहे आणि मॉक टेस्ट कधी द्यायच्या आहेत, तसेच 90+ पर्सेंटाईल या सीईटी मध्ये कसे मिळवायचे हे सुद्धा स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बी.एड सी.ई.टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 13 जुलैपासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, तसेच इथे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये रजिस्टर करून महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी 2027 किंवा ई.एल.सी.टी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. आणि कोर्स जॉईन करण्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आजच हा कोर्स जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. तर ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याकडे जर बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर जे विद्यार्थी आपल्या बॅचलर्सच्या किंवा मास्टर्सच्या फायनल इयरमध्ये आहेत असेही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर आता 3rd इयरला असाल किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 2nd इयरला असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तर बी.एड सी.ई.टी जी आहे ती महाराष्ट्रामधील कॉलेजेसमध्ये 2 वर्षाच्या बी.एडच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती राज्य सामाविक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच स्टेट सी.ई.टी सेल मार्फत आयोजित केली जाते. तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची आहे. यामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही माध्यमामध्ये पेपर उपलब्ध असतात आणि सर्व प्रश्न हे MCQ प्रकारचे असतात. तसेच या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आणि जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर बी.एड सी.ई.टी मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि ही परीक्षा मॅक्सिमम 100 मार्काची असते. हे 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटांचा वेळ असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसल्यामुळे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स याच्यामध्ये अटेम्प्ट करू शकता. मेंटल ॲबिलिटी या विषयामधून तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात आणि मेंटल ॲबिलिटी हा या परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर जनरल नॉलेज या सेक्शनमधून तुम्हाला 30 प्रश्न विचारतात. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूडमधून 30 प्रश्न विचारतात. आता आपण हा सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर मेंटल ॲबिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सर्वात जास्त वेटेज असणारा सेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला सिरीज, ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, नंबर लॉजिक, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन अशा आणि इतर बऱ्याचशा टॉपिकवरती MCQ विचारतात. या सेक्शनमध्ये तुम्हाला स्कोर करण्यासाठी डेली तुम्ही 45 ते 60 मिनिटांचा वेळ या सेक्शनला आत्तापासून देणं गरजेचं आहे. त्यानंतर या सेक्शनमध्ये या टॉपिकमध्ये ज्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या समजून घ्या. डेली रिझनिंगचे सेट्स जे आहेत, MCQ जे आहेत ते डेली सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा. आणि स्पीडवरती आणि ॲक्युरेसीवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, या सेक्शनमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये मेंटल ॲबिलिटीचे MCQ तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला इतर सेक्शनला सुद्धा वेळ परीक्षेमध्ये देता येईल. त्यामुळे जेवढं जास्त फोकस तुम्ही मेंटल ॲबिलिटीवरती कराल, जेवढे जास्त मेंटल ॲबिलिटीचे MCQ सॉल्व्ह कराल तेवढा जास्त फायदा तुमचा या परीक्षेमध्ये होईल. पुढचा सेक्शन आहे जनरल नॉलेज, जो की 30 मार्कला विचारला जातो. तर या विभागामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, स्टॅटिक जनरल नॉलेज इत्यादी प्रश्नांचा समावेश असतो. त्यासोबतच भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, राज्यघटना, विज्ञान, साहित्य तसेच इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, क्रीडा, पुरस्कार आणि सरकारी योजना इत्यादी टॉपिकमधून प्रश्न विचारले जातात. तर मग या विभागासाठी दररोज तुम्ही चालू घडामोडी वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीच्या नोट्स तुम्ही तयार करा आणि नेहमी MCQचा सराव करणं तुम्हाला गरजेचं आहे. तरच या सेक्शनमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवणं शक्य होईल. तर डेली करंट अफेअर्सवरती फोकस करा. मंथली रिव्हिजन नोट्स बनवा. ज्या त्या महिन्याचे करंट अफेअर्स तुम्ही नोट्समध्ये मेन्शन करत चला.
आणि MCQची प्रॅक्टिस इथे करा. डेली तुम्हाला 45 ते 60 मिनिटे जरी तुम्ही या सेक्शनसाठी दिले तरी सध्याच्या सिच्युएशनमध्ये तेवढे इनफ होतील. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे टीचर ॲप्टिट्यूड. तर हा जो सेक्शन आहे तो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या क्षमतांचं मूल्यमापन करण्यासाठी आहे. तर याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी असेल, संवाद कौशल्य असेल म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, व्यावसायिक बांधिलकी म्हणजे प्रोफेशनल कमिटमेंट, विद्यार्थ्यांप्रती तुमचा असणारा दृष्टिकोन, अध्यापन मूल्य असतील, शैक्षणिक जागरूकता असेल, या संबंधी प्रश्न विचारले जातात. आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आदर्श शिक्षकाचे गुण समजावून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचा सराव करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे MCQ तुम्हाला या सेक्शनमध्ये विचारले जातात. तर याच्यासाठी तुम्हाला डेली तुम्ही 45 ते 60 मिनिटे या सेक्शनसाठी द्या. रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा. तुमच्या स्वतःच्या अशा नोट्स काढा आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे MCQ याच्यामध्ये विचारले जातात तर ते MCQ तुम्ही वाचत चला, सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की या परीक्षेमध्ये कशा पद्धतीच्या MCQजना तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला प्रिव्हियस एक्झामचे PYQ दिले जातात, प्रॅक्टिससाठी MCQ दिले जातात आणि मॉक टेस्ट सुद्धा दिल्या जातात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये B.Ed करायचं आहे त्यांच्यासाठी असणारी ELCT ही परीक्षा आहे जी 50 मार्कची असते. याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वोकॅब्युलरी अँड सिनोनिम्स, अँटोनिम्स, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिल इन द ब्लँक्स, ग्रामर रूल्स आणि सेंटेन्स अरेंजमेंट इत्यादी टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर याच्यासाठी तुम्ही ग्रामरची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, वोकॅब्युलरीची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, तुमचा वाचण्याचा स्पीड इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे कारण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन त्याशिवाय तुम्हाला जमणार नाहीये. रेग्युलरली इंग्रजी वाचण्याची सवय तुम्ही ठेवा. त्यानंतर ELCTच्या फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. डेली सध्या तुम्ही 45 ते 60 मिनिट या सेक्शनला द्या जेणेकरून इझिली तुम्ही हा सेक्शन जो आहे तो कव्हर करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियममध्ये B.Ed करायचं आहे त्यांच्यासाठी ELCT ही परीक्षा नाहीये. तर आता आपण स्टेप वाईज या परीक्षेचं प्रिपरेशन कसं करायचं हे डिस्कस करूयात. तर सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला तुमचा बेस मजबूत करायचा आहे आणि याच काळामध्ये संपूर्ण सिलेबस समजून घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स असतील त्याचं प्रिपरेशन करा. करंट अफेअर्सचा अभ्यास करण्याची सुरुवात इथूनच करा आणि प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स बनवणं तुम्ही गरजेचं आहे. आणि या टप्प्याच्या शेवटी तुमचा जवळजवळ 50% सिलेबस हा अभ्यास करून झालेला असावा. त्यानंतर फेज 2 मध्ये उरलेला जो 50% सिलेबस आहे तो पूर्ण करण्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. मेंटल ॲबिलिटीचे अवघड प्रश्न असतील, स्टॅटिक जनरल नॉलेज असेल आणि टीचर ॲप्टिट्यूड असेल, या सर्व विषयांचा सखोल अभ्यास तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक आठवड्याला सेक्शन वाईज मॉक टेस्ट देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच शिकलेल्या प्रत्येक विषयाचं नियमित रिव्हिजन सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि नोव्हेंबरच्या शेवटी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर झालेला असावा. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात जेणेकरून तुमचं प्रिपरेशन होतं आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट इथे सुधारतं. पुढच्या फेजमध्ये आपल्याला अभ्यासापेक्षा अधिक जास्त प्रॅक्टिस करायची आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, मॉक टेस्ट असतील आणि प्रत्येक मॉक टेस्ट नंतर आपल्या ज्या चुका झाल्या आहेत त्याचं ॲनालिसिस असेल, या गोष्टी इथे करा. या फेजमध्ये तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेसी वाढवण्यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे आणि 15 ते 20 सेक्शनल टेस्ट तुम्हाला या फेज 3 मध्ये देणं गरजेचं आहे. पुढचा फेज म्हणजेच फेज 4 जो फेब्रुवारी टू मार्च असेल, हा सर्वात महत्त्वाचा फेज आहे. इथे तुम्ही नवीन काही शिकण्यापेक्षा फक्त रिव्हिजनवरती फोकस करणं महत्त्वाचं आहे. मग याच फेजमध्ये तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुमचे एरर्स कुठे होत आहेत, तुमचा वेळ कुठे जातोय याचं ॲनालिसिस करा. करंट अफेअर्सची रिव्हिजन करा आणि प्रत्येक मॉक टेस्ट नंतर ज्या तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका रिपीट होणार नाही याची काळजी घ्या. आणि या काळामध्ये कमीत कमी 10 मॉक टेस्ट तुम्ही देण्याची तयारी ठेवा जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा स्कोर सुद्धा या मॉक टेस्टच्या माध्यमातून वाढेल. तर दररोज ठराविक वेळ प्रत्येक विषयाला जर तुम्ही दिला तर फुल टाईम विद्यार्थ्यांना 4 ते 5 तास अभ्यास करावा लागेल. तर वर्किंग प्रोफेशनल्सनी नेहमी कमीत कमी 2 ते 3 तास या CETची तयारी करणं अपेक्षित आहे. आता तुमचे अभ्यासाचे तास कमी जास्त असले तरी चालतील, पण रेग्युलरली तुम्ही या CETचं प्रिपरेशन करायला हवं.
रिव्हिजन सुद्धा तुम्ही रेग्युलरली करायला हवी, जेणेकरून परीक्षेपूर्वी तुमची संपूर्ण तयारी होईल आणि या परीक्षेमध्ये 90+ पर्सेंटाईल तुमचे नक्की येतील. कारण विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 90+ पर्सेंटाईल असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं पॉसिबल होतं. आता या सर्व गोष्टींसोबतच ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका, जी 13 जुलैपासून सुरू होत आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेग्युलरली व्हिडिओ लेक्चर्स दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स अवेलेबल आहेत, तसेच मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता ॲमेझॉनवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या BEdच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.